चला दिवा पाहिजे, महाराष्ट्र पुढते पुन्हा जिजाऊच्या शिवा पाहिजे. चल तुझा हार काय टाळत नाही बेटा. तुमच्या सप्त्याचा आज जय झाला. किमान एवढ्या मोलाला तरी व्यासपीठात येऊन मी हार घालावी इच्छा निर्माण केली. भक्ती हे अवघड डिपार्टमेंट इकडे येणार नाही. हे वारकरी इतके सुंदर पोरं नाचताना वगैरे बघितलं. तुम्हाला वाटतं नाही का आपलं एखादं गाणारं वाजवणारं असावं? तुम्हाला 100% वाजता आपला असावं गाणारं, पण ते निघतं पिणारं. बिघडण्याकरता नाही. उद्या जाऊन एक कीर्तनकार गायक होतील की नाही मला माहित नाही, नीट ऐका. पण किमान पवित्र तुळशीची माळ असल्यानंतर मरेपर्यंत आई वडिलांना विसरणार नाही एवढे संस्था त्यांची ताकद वारकरी संस्था. म्हणून हे परमार्थ घडवण्याच्या पिढ्या. नीट ऐका. 3 गोष्टींनी नाचत चाललाय महाराष्ट्र. फॅशन, व्यसन आणि दूषण. पूर्वीच्या काळी मुघलांच्या जलाल खान्यामध्ये आया बहिणींचे आभर लुटले जाताना राजे छत्रपतीने नाचण्याची प्रथा बंद केली. आज आपण भर चौकात डीजेच्या समोर स्वतःची मुलगी नाचताना 1500ची ओळणी टाकतो. राजांनी बंद केलं, आम्ही चालू केलं. थोडं स्पष्ट बोलतो. मला वाटतं राजे जन्माला येतील यात नवल आहे की नाही मला माहित नाही, पण राजांना कोणी सांगावं राजे तुमच्या आधी आऊ जिजाऊ साहेब जन्माला आले पाहिजे, पण ते जिजाऊ आज गर्भातच मारले जाते, तर राजे येण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. कधी कधी आई विचार करा. तरुण मुलं जरा व्यसनापासून बाजूला व्हा. 99% मृत्यू आज कलियुगात अनैसर्गिक आणि 1% मृत्यू नैसर्गिक. यावर तुमचं मत काय? आज सर्वेनुसार 99% अनैसर्गिक. भरधाव. पूर्वी यम रेड्यावर यायचा म्हणून माणसं 100 वर्ष जागायची, त्याला जायला टाइम लागायचा, यायला टाइम लागायचा. आता तसं नाही. आता तुझ्याच हातात गाडी, ऍक्सिलेटर दाब, तूच मरण तुझी. यमाचा पाहुणा प्राणी वय तात्काळ. मी प्रत्येक कीर्तनात 2-2 पिणारे माणसं पकडतो. महाराष्ट्रात कुठे जाऊ माझा अनुभव आहे. आता सुद्धा पकडणार. खाली माना घालू नका, मी लगेच पकडीन. मला इथून दिसतंय. माता भगिनीने विनंती, 2 पकडू का फक्त 2? हा तुम्ही हा म्हणा म्हणजे मी खातो मार मुंबई हा म्हणतो. कोणी एखादा व्यक्ती व्यसन करत असेल तर त्याला उठवून त्याचा अपमान करणं संविधान मला नैतिक अधिकार देत नाही. मी न्यायशास्त्राचा विद्यार्थी. पण तो करणारा असणारा व्यसन वगैरे त्याच्या कुटुंबाला, आई वडिलांना किमान पंचक्रोशीला माहित असतं. मला वाटतं कोणाला एखाद्या व्यक्तीला उठून लज्जित करून त्याचा अपमान करणं मा हेतू नाही. पण जर कोणी व्यसन करत असेल तर पुढल्या वर्षीपर्यंत जर त्याने नाही माळ घातली तर काय फरक नाही. फक्त व्यसन सोडून जर कुटुंबाचा जबाबदार नागरिक झाला तरी ते सत्य कुठेतरी चालतंय. ही काळाची गरज आहे. बसणाऱ्यांपैकी फॅशनने आज जमाना फार भयंकर परिस्थितीला गेलेला आहे. या महाराष्ट्राची अवस्था फार अवघड झाली. जाता जाता विनंती करतो भरपूर शिका. UPSC MPSC टर्म पर्यंत मुलींना प्राधान्य. मला वाटतं चंद्रयानला कमांड देणारी महिला सुद्धा याच देशातली होती की नाही? विचार करा तुम्ही. भरपूर शिका. UPSC MPSC पर्यंत प्रतिभा पाटलांपर्यंत स्वतःची प्रतिभा सिद्ध करता. जाता जाता एक एवढं वाक्य घेऊन जा, कीर्तन ठेवून जा, मला त्याच्याशी घेणं देणं. तुम्ही केलेल्या कोणत्या एका चुकीमुळे आणि कोणत्या एका केलेल्या कुकर्मामुळे पहाडासारख्या बापाची मान समाजात खाली जाताना एवढं करता आलं तर ते कीर्तन सांगतो. आणि जाणती माणसं जरा दूषण सोडा. जातीपातीच्या भयान भिंती महाराष्ट्रात उभ्या राहते. आता पुन्हा थोडस स्पष्ट बोलतो, माझा रागीन. यातायाती धर्म नाही विष्णुदासा. प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात काय 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 ऐकायला येतं. आज प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक एरियामध्ये, गावामध्ये या महापुरुषांचं नाव या रस्त्याला द्या, या आमच्या महापुरुषांचं नाव या रस्त्याला द्या, याच्यावरून प्रत्येक ठिकाणी वाद आहे. चौकात चौकात रस्त्यांना महापुरुषांची नावं देण्यावरून वाद आहे. मला वाटतं लक्ष्मण महाराज, मला वाटतं महापुरुषांची नावं रस्त्याला देऊन आपल्यात वाद निर्माण करण्यापेक्षा महापुरुषांनी जाता जाता जे रस्ते दाखवले त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करा. समाधानी माणसं सगळे शिकले. कोणत्या दृष्टिकोनाचा विचार काय न्यायचं? पुढचे 2 मिनिटं सुद्धा माझा बोलण्याचा अधिकार नाही. किंबहुना मला ठेवेल की नाही माशी पाकडे तो वरी असरे. वाद विवाद या प्रकारे यायचं सोडा. असे एकत्र या, प्रेमाने जगा, आनंद घ्यायचा आणि शेवटच्या एकदा प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर पुन्हा मंडळाचे त्रिवार अभिनंदन करतो. मला या ठिकाणी मला वाटतं साळुंकी मंजुळे बोलत असे वाणीसी कविता धनी वेगळाची वेळेची मर्यादा बाळून अभंगाचं विश्लेषण भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. सर्व मंडळी त्या पद्धतीने तयार आहे. जाता जाता विनंती करतो, तुमची इच्छा एकदा व्यक्त करतो. त्या दृष्टिकोनातून 2 मिनिटं घेतो. सर्वांनी माझ्या भागात टाळे वाजून म्हणायचे, मरण कळतं का? शेवटचा मुद्दा विचारतोय, मरण कळतं का? नाही. फक्त 1 महिना आधी जर कळालं ना स्वतःसारखी सरळ वचन तुम्ही राहिले किती दिवस म्हणते पुढे राहिले काही भाजनाशी उरले ते पाहिजे का? फार सोपं विचारतो. मृत्यू सांगतो मी, कळतो आहे का? कानामध्ये बोट टाकल्यानंतर चिर स्वरूपाचा येणारा आवाज जर यायचा बंद झाला तर 7 दिवसांनी मृत्यू निश्चित. ज्ञानोबरायांचा अभंग वाचा. 2 डोळे बंद केल्यानंतर डोळ्यासमोर गोलाकार फिरणारे बुबळ दिसायची बंद झाली का 5 दिवसांनी मृत्यू निश्चित आहे. 3
उजव्या डोळ्याने नाकाचा शेंडा दिसतो. लाईव्ह प्रयोग 70% लोकांनी केला. चष्म्यातून सुद्धा हा महाराष्ट्रातला माझा रोजचा अनुभव आहे. उजव्या डोळ्याने नाकाचा शेंडा दिसतो. ज्या दिवशी उजव्या डोळ्याने नाकाचा शेंडा दिसायचा बंद झाला त्या दिवशी आपला मृत्यू निश्चित आहे. नासागरीच्या आग्रहाने दिसतात नाही आणि त्याची देणी म्हणा रामकृष्ण. हे सांगून जर तुम्हाला नाही कळलं मग नात्रायला त्यांच्या भाषेमध्ये सांगावं लागलं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल आणि वाचणारे तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल त्याचे वाटी काल वाचून येईल. त्याचे वाटी काल वाचून येईल. एवढंच म्हणतात, जास्त नाही. जाऊ द्या. निर्धारित वेळेमध्ये काय होतं, आनंद देता प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान म्हणून जाता जाता थोडासा प्रयत्न केला. जमेल त्या ठिकाणी परोपकार करा, जमेल त्या ठिकाणी संगती चांगल्याची करा, जमेल तितका दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. एक शेवटचं वाक्य बोलतो, दगडाला बुक्का लावला त्याचा विठोबा झाला, दगडाला भंडारा लावला त्याचा खंडोबा झाला, दगडाला शेंदूर लावला त्याचा विरोबा झाला. असा कोणता रंग जो माणसाला लावला तो कलियुगामध्ये, किमान तो माणूस तरी राहील गाड्या, याची गरज आहे सध्या कलियुगामध्ये. अनात्री मार्गाने जाऊ नका, काय गरज नाही मला. शेवटचं वाक्य बोलतो, 23 तास 55 मिनिटं तुम्ही प्रपंचाला द्या, अजिबात देवाकडे बघू नका, अजिबात बघू नका. फक्त दिवसातले 5 मिनिटं कधीतरी प्रेमाने देऊन बघा. तो मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, त्या पद्धतीने तो तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार. माणूस माणूस आहे ना. अरे का चोराने दरोडे खोराने रामायण लिहावं, जगाच्या मालकाने तसं वागावं, याच्यापेक्षा काय तू. आपण तर तितके पापी नाही. पिला असन दारू 10-5 टँकर, खाला असन मांस तर 10-5 बैलगाड्या, वाले इतकं पापी आहे का.
तर त्याचा वाल्मिकी होऊ शकतो. मग आपण का त्या पद्धतीने गुणातीत होऊ शकत नाही? योग्य नीट ऐका, शेवटचं वाक्य सांगतो. संतती करता भरपूर संपत्ती कामवा. सिटीमध्ये सांगतो, संतती करता भरपूर संपत्ती कामवा, पण जोड संस्काराची असू द्या, कमवलेली संपत्ती टिकेल. खंडनवाद सांगतोय, पण संतती करता जर भरपूर संपत्ती कमवली आणि जोड जर संस्काराची दिलेली नसेल तर कमवलेली संपत्ती तीच संतती संपवल्याशिवाय राहणार नाही. हे न्यायशास्त्राचा पुरावा. आणि जर तुमच्या घरामध्ये संस्कार नसेल तर कमवलेली संपत्ती सोन्याची जरी असेल तर पुरावा आहे, सोन्याची लंका जळाली, सोन्याची द्वारका बुडाली. संस्कार द्या. आल्यानंतर मी बघितलं बऱ्याचशा ठिकाणी, मी फिरलो ना, महाराज ही काळाची गरज आहे. योग्य त्या पिढ्या घडवून इथून निघाल्या. आधी मला 10:30 सांगितलं, मी 10:15 थांबलो. तुमचं आचरण हे कलियुगाच्या दृष्टिकोनातून मुलांकरता आरसा आहे. वडिलांचं जीवन, मी थोडस संस्कार, हे तर वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते. एवढं चुकलं ना की पुढची पिढी त्या पद्धतीने जगते. एक शेवटचा दृष्टांत देतो मला म्हणून आणि थांबतो. एक वडिलांचं असणार बस कंडक्टर होते, इथले सोडून मग लांबचे होते. आणि त्याला सवय होती, कोणी व्यक्ती दिसला इथे एक परिपाठ शब्द, हरामखोर पुढे बसारखा, जे हरामखोरांना सुट्टी नाही ते पुढे जा. आपण माझ्या बरोबर चालेल प्रतिभाव, तसं नाही बघा आपलं. जे म्हणजे असं नाही सांगत, मी फक्त सांगतो, सवय सांगतो किती वाईट आहे. फक्त कोणी दिसलं का घरी आला पत्नी हरामखोर जेवण बनव, मित्र दिसले कसं रे हरामखोरावं, म्हणजे परिपाठ झालेले शब्द हरामखोर. ते पडिले वळण इंद्रिय असं कळ. आणि एक दिवस घरात सुट्टीमध्ये बसला होता, पोराने तेच धर्म शब्द ठेवला. पोरानेच खेळताना का ट्रिंग ट्रिंग, ज्या हरामखोरांना पुढे बसायचं त्याने बसून घ्या, बाकीच्या हरामखोरांनी पुढे सरका, ज्यांच्याकडे सुट्टी नाही त्या हरामखोरांनी कृपया लवकर तिकीट देण्याचा प्रयत्न करा. वडिलांनी बघितलं हे पोरगा दृष्टिकोनातून चांगलं नाही, हे वागणं चांगलं नाही, याच्याचा दृष्टिकोन. वडील थोडे संत आपले जवळ गेले, त्याला दोनदा सांगितलं असं म्हणणं नको, पण ते वडिलांचे शुद्ध बीजा पोटी पळे रसाळ गोमटी. वडिलांनी 2-3 कानपटात लावल्या, ते अर्धा तास रडायचं थांबलं. वडिलांना वाटलं आता बोलणार नाही, अर्धा तासाने पुन्हा खेळ चालू झाला. त्याने पुन्हा खेळ चालू केला, ट्रिंग ट्रिंग. आताच एका हरामखोरामुळे गाडी अर्धा तास लेट झाली, बाकीच्या हरामखोराने बसलो. या साहेब, आपल्या सेक्टरमध्ये असणाऱ्या पोलीस वेगवेगळे कार्य करणारे आमची मेवणे सगळी मंडळी प्रेमाने गोळा होऊन आले. दरगुडे साहेब या ठिकाणी उपस्थित. परमार्थाला जाण असणारे माणसं तुमच्या सप्ताहाला भेटी देते, हे भाग्यवान दृष्टिकोन. नाही तर बऱ्याचशा ठिकाणी समीकरण थोडं अवघड असतं. इकडे पांढरे दोन तर ते काळी 4 मध्ये बोलतात, त्यांचं स्वरबद्ध. पण तरी सुद्धा ही सर्व मंडळी आली म्हणून चांगले संस्कार करा. पुन्हा एकदा या नगरवासिया करता एकदा टाळ्या आपण वाजवा. आणि तुम्ही या सर्वांनी गावावरून आळंदीवरून आलेले वारकरी, आपला प्रपंच 8 दिवस सोडून परमार्थाचा आनंद देण्याकरता महाराष्ट्रातील गुणजन मंडळी या ठिकाणी वारकरी उभी, यांच्याकरता तुम्ही टाळ्या वाजवा. महाराज एक वाक्य नीट ऐका, पैशाने कलाकार आणि कीर्तनकार बोलत जाऊ नका. तुम्ही पैशाने गायक आणू शकता, त्याचं गायन नाही. पैशाने वादक आणू शकता, त्याचं वादन नाही. पैशाने कीर्तनकार आणू शकता, त्याचं कीर्तन नाही. परमार्थात तुम्ही काय देता, कोट्यावधी देणार आहे महाराज काय काय, तरी सुद्धा ती अभिलाषा नाही. निर्धारित वेळी तुमच्या सगळ्यांच्या संत चरणाला सेवायला भेटलं. या सेक्टरच्या असणाऱ्या दृष्टिकोनातून सत्ता कमिटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सर्व तितक्या ताकदीचे, कोणा एकाचं नाम घेऊन मला कोणाचा अंत करून झोपायचं असं नाही. उपस्थित राजकीय, क्रीडा, व्यापार, संकुल क्षेत्रातील सर्व मान्यवर अमूल्य असा वेळ देऊन 7 दिवस तुम्ही जो आत्मानंद या ठिकाणी घेताय ना, याची देही याची डोळा आणि भोगो मुक्तीचा सोहळा हे तुमच्या करता सुख आहे. कारण शेवटचा काला झाला तुम्हाला 5 दिवस करमणार नाही. हा परमार्थाचा आनंद आहे. योग घेण्याकरता इथं घ्यारे होऊ नका. रानभरी सुंदर संशिकम. सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघातून जर कधी एखादा शब्द अपशब्द गेला असेल तर तो वाणीचा दोष समजून परत करा. सर्व चांगले असं माझं मत नाही, पण चांगल्यातलं चांगले घेऊन जायला काही हरकत नाही. आता जवळजवळ मुंबईपासून तर महाराष्ट्रातल्या सर्व दिंड्या संत निवृत्तीनाथांच्या असणाऱ्या त्या ठिकाणाकडे प्रस्थान करताय. मला उद्या त्या ठिकाणी दिंडीतला जाणं आहे. एकदा प्रेमाने थोडंसं भजन करायचं आणि आपल्याला वाणीला पूर्ण निवृत्ती द्यायचं. निवृत्ती राया निवृत्ती